तो रिव्यू खो दिया है बॉलिंग टीम ने, और केतन और फरदीन ये ओवर में अगर 6 लगाते हैं तो हर 6 के ऊपर 1000 है। मुझे याद है बचपन में बुश करके कंपनी हुआ करती थी, बुश का रेडियो टीवी आता था, भारतीय टीम के खिलाड़ियों के लिए उन्होंने उस ज़माने में चौके के लिए 1000 रुपये रखे थे। तो आज वो ट्रेंड जो है कहीं ना कहीं जॉय ऑफ गिविंग जिसको कहते हैं, अगर आप आर्ट ऑफ गिविंग, जॉय ऑफ गिविंग में विश्वास रखते हैं तो वाकई में हमारे दोनों पटेल ब्रदर्स, इनके हम शुक्रगुजार हैं। तो इस वक्त स्टीयर करते हुए खेला है थर्ड मैन की और आमिर दाफेदार, मीरा रोड का एक बेहतरीन खिलाड़ी जिसने गेंद को उठाया, थ्रो किया। स्कोर आगे बढ़ेगा 8-9 पर अब पहुंचेगा। 5 ओवर का मुकाबला है। 1 लाख रुपए की इनामी राशि विजेता टीम को दी जाएगी और अगले 1-1.5 घंटे में हमें पता चल जाएगा। बारिश का टूर्नामेंट इसलिए रबर बॉल से खेला जा रहा है। ऑन ड्राइव बिल्कुल सीधे बल्ले से खेला था, वी की शक्ल में 1 रन पूरा किया। पंकज पालन का थ्रो पहुंचा, लेकिन जब तक 1 रन मुकम्मल कर चुके थे, स्कोर है 10। पहले बल्लेबाजी कर रही है इस वक्त टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स, कलम्बोली, न्यू मुंबई, दीपक चौहान साहब की ये टीम है। और बॉलिंग कर रही है एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदर, नितिन वारे इसके ओनर हैं। स्ट्राइक पर है फरदीन काजी, 1000 रुपये इंतजार करते हुए 6 के लिए। और 1000 पक्के कर दिए काजी ने। जकी भाई और साजिद भाई की ओर से 1000 रुपए, तबीयत खुश करने वाला 6। तर मी म्हणेन ना अजून ती ऑफर स्टैंड करते फरदीन याच्यासाठी। तो वापस फरदीन काजी के लिए अगर और एक 6 लगाते हैं तो साजिद भाई और जक्की भाई, इन दोनों पटेल ब्रदर्स की ओर से और 1000 रुपए का यहां पर इनाम दिया जाएगा फरदीन काजी के लिए। 1 के ऊपर 1 फ्री है, मतलब 1000 मिले और 1000 आएंगे। व्हाट अ शॉट, हॉट शॉट। यहां पर हुक कर दिया है और अंपायर का इशारा रहेगा। 4 रनों का स्कोर आगे बढ़ता हुआ 20। चौके के लिए 500 रुपए। जी हाँ, साजिद भाई पटेल। नक्कीच मी म्हणेन ना प्रेक्षकांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे, कारण बाउंड्री लाईनच्या बाहेर जर तुम्ही जर झेल संपन्न करताय ना तर कल्पेशजी सावंत यांच्याकडून तुम्हाला नक्कीच 1000 रुपये भेटतील। बट ही ऑफर फक्त तेव्हाच असेल जेव्हा तुम्ही एका हाताने बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच धरताय आणि 2 हात जर तुम्ही यूज केले तर नक्की त्याची हाफ प्राइस पण 500 रुपये तर नक्कीच भेटतील। और मुझे अभी अभी विश्वसनीय सूत्रों से पता चला है कि मीरा रोड और भाईंदर स्टेशन पर ट्रैफिक जाम है, क्योंकि सब लोग 1000 रुपये कमाने के लिए दर्शक अब यहाँ आने के लिए निकल चुके हैं। अगदी मम्मी पापा भी कह रहे घर में टाइम पास क्या कर रहा है, मोरवा जा 1000 ला। कॅच पकडो कॅश पावची ऑफर नक्कीच या ठिकाणी चालू आहे। आणि आजचा दिवस आपण पाहिलात ना सर, तर सकाळपासून लख प्रकाश आपण पाहतोय। जरी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा असली ना तरी पाऊस अजिबात पडलेला नाहीये, आणि त्याचाच कारण की काय, देखिए पानी की बारिश नहीं हुई लेकिन रनों की बारिश हुई और पैसों की बारिश हो रही है। तो सबसे बड़ी बात यह है कि इनामात जारी है। पंकज पालघर के खिलाड़ी इस बार बेहतरीन ग्राउंड शॉट, हरी घास पर आग लगाने वाला ऑफ ड्राइव। जब वो घास के ऊपर से गेंद जा रही है तो उसको भी गुदगुदी हो रही होगी, उसको उठाया चतुर ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 21 पर। एयर रॉयल वॉरियर्स प्रेजेंट्स मीरा भाईंदर्स चैंपियंस ट्रॉफी, इसका सेमीफाइनल का मुकाबला। 16 टीमों ने इस प्रतियोगिता में शिरकत की। धीमी बॉल रही पाटिल की, अच्छी तरह जानते हैं फरदीन के रेंज को। दोनों की हाइट आप देखें, फरदीन काजी की हाइट थोड़ी छोटी है और पंकज पालन की हाइट जो है ऊंची है।
आप वो युग की कल्पना करें जब सुनील गावस्कर को इस तरह ऊंचा जोएल गार्नर गेंदबाजी किया करता था। पटकी हुई गेंद और इसके ऊपर ठोक डाला, 6 रन। प्रेक्षकांना नक्कीच संधी होती सर, प्रयत्न गाड़ी की बात की, मुझे एक डायलॉग याद आ रहा है, काय डोंगर, काय झाडी, काय मैदान। पुन्हा एकदा आपण पाहतोय पंकज पालन याला फरदीन काझीसाठी। ओहो, यावेळेला चांगला चेंडू होता, रिस्पेक्ट दिलाय पंकज पाटील, सोडला जातोय चेंडूच्या मागे, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हलकासा मिस कम्युनिकेशन, पाहूया काय घडतंय या चेंडूवर। ओहो, क्लोज कॉल होता, पण नक्कीच चीता की दौड़ और फरदीन काझी का रन दोनों ही बहुत सेम माना जाता है आणि तेच आपण पाहिलं सर, कारण काय पळाला फरदीन, ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहूयात। देखिए पहला रन बहुत तेज दौड़े पंकज पाटिल, क्योंकि उनको गेंद उठाकर घूमना था, थ्रो हुआ उसके पहले तेज भागते हुए। हाल ही में गुजरात धमाका बिग बैश जो हरण गांव में हुआ, वहां पर 3 टीमों के बीच में फाइनल में प्रवेश के लिए एक दौड़ रखी गई थी विकेटों के बीच में। फरदीन काजी, बंटी पटेल और एजाज कुरैशी उसमें थे और फरदीन ने उस रेस को जीता था डाइव मारते हुए। तो फरदीन इज अ क्विक रनर। आज के दिन में अब तक 1.5 लाख लोग इस टूर्नामेंट को देख चुके, इस बार स्टीयर कर दिया। फरदीन काजी एक बहुत अच्छी बल्लेबाजी का मुजाहरा पेश करते हुए। सबसे बड़ी बात है कि जब वो 1 रन बनाते हैं तो ऐसा लग रहा है कि कोई चित्रकार मानो कैनवास के ऊपर पेंट ब्रश घुमा रहा है, और जब वो चौका छक्का लगाते हैं तो फिर वो यलगार करते हुए किसी योद्धा की याद दिलाते हैं। तो ये फरदीन काजी की फ्लेक्सिबिलिटी है। स्कोर 30 पर पहुंचा और अभी हेलीकॉप्टर शॉट इनसाइड आउट, 6 रन। गर्मा इस क्रिकेट को देख रही है, उनकी जानकारी के लिए, अपने करियर में 34 मोटर बाइक जीतने वाला केतन मात्रे, मतलब केतन ऑटोमोबाइल्स, वो घोड़बंदर पर शोरूम भी खोल सकता था, इतने बाइक्स जीते उसने। 34 बाइक्स अंडर हिज बेल्ट। इत्तुर की गेंद और ये लगा 6, स्टैंडर्ड डिलीवर। फरदीन काजी का स्कोर मैं आपको बताना चलूं, इस वक्त 26 पर नॉट आउट है। यहां पर एक और फ्लैट 6। आणि नक्कीच हीच क्रेज आहे, हाच तो परफेक्ट मोमेंट आहे फरदीन काझीचा। आपण पाहतो एक लहान बालक सर मैदानाच्या आतमध्ये आलाय। नक्कीच नहीं, मैंने तो तय किया है कि बृहन्मुंबई महानगर पालिका के चुनाव होने के बाद मैं कमिश्नर को एक लेटर लिखने वाला हूं कि जो अटल सेतु शिवड़ी से शुरू होता है वहां पर फरदीन काजी के नाम का चौक बनाया जाए।
क्योंकि वो शिवड़ी का खिलाड़ी है और शिवड़ी के कोई भी खिलाड़ी ने इतने रन नहीं बनाए पिछले 5 साल में जो इसने बनाए हैं. नक्कीच सर, आणि त्याचं प्रत्यक्षिक आपण आज सुद्धा पाहतोय. फरदीन इज अनस्टॉपेबल. या षटकात 2 षटकार त्यांनी नक्कीच लावलेत. पुढे एकदा रायनल तयार. ओहो, तिसरा चेंडू आपण पाहतो. हलकसा कट करायचं होतं. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि आता आपण पाहू की केतन मात्रे, बायकर मॅन ऑफ महाराष्ट्र, नक्कीच स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू आता त्याला. रायनल तूर, त्याचा घातक गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा चेंडू, मॅन फ्रॉम उत्तन. आता सामना करेल केतन मात्रे. 49 रन्स विदाउट एनी विकेट्स. एक बहुत बड़ी साझेदारी. राइनल इत्तूर की ये बॉल, क्या ये फंस, ओ आखिरी वक्त पर उस बॉल को अपने हाथों में लिया. आता उत्तनचे सपोर्टर कसे मागे राहतील आता आपण पाहतोय. उत्तनचे सुद्धा सपोर्टर मॅकमिलन गोविंद सोबत फोटो काढत असताना आपण पाहतोय. उत्तनचे खेळाडू आता आउट गोस केतन मात्रे अँड इन कम्स मिस्टर दिनू कांवले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जनाब विक्रम प्रताप सिंह साहब हमारे बीच तशरीफ ला चुके हैं. तो हमारे बीच विक्रम प्रताप सिंह साहब, आपका दिल की गहराइयों से हम स्वागत करते हैं. 145 विधानसभा प्रमुख के रूप में आप बहुत उल्लेखनीय कार्य कर रहे हैं और आज आपकी उपस्थिति हमारे लिए बहुत बड़ा प्रोत्साहन है. स्कोर है 49 फॉर 1. नए बैटर आ चुके हैं. अब दिनू कांबळे अंबरनाथ से खेलने पधारे हैं इस टूर्नामेंट में और डीनू ने आते ही नमकीन 6 लगा दिया, फ्लैट 6. आणि सर, जसं आपण उल्लेख केलात ना, अंबरनाथ से आया हूं कुछ तो लेकर जाऊंगा, म्हणून पहिल्याच चेंडूवर 6 धावा त्यांनी नक्कीच गोळ्या केल्यात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रायनल तयार. फुल टॉस बॉल और ये पावरफुल स्ट्राइक था, लेकिन वहां पर रोका गया प्रशांत घरत द्वारा. अभी अभी उन्होंने केतन मात्रे का कैच लिया था. हमारे बीच विक्रम प्रताप सिंह साहब, विधानसभा प्रमुख 145, आपका स्वागत है. जनाब साजिद पटेल साहब और जकी पटेल साहब, आपका भी बहुत बहुत स्वागत है. आपने जिस तरह से हमारे युवा आयोजक मित्रों को सहयोग दिया है, जिस तरह आपने हौसला अफजाई की है, हम आपके तहे दिल से शुक्रगुजार रहेंगे. क्योंकि जिस तरह आपने, देखिए आज हर कोई काम कर रहा है, लेकिन आज के युवाओं में क्रिकेट का एक अलग महत्व है. क्रिकेट दिलों को जोड़ता है और दिलों को जोड़ने वाले खेल में, और ये सज्जनों का खेल है. ऐसा कहा जाता है, इट वॉज, इट इज़ एंड इट विल रिमेन गेम ऑफ जेंटलमैन. जिम्बाब्वे के प्रमुख रॉबर्ट मुगाबे साहब ने जिम्बाब्वे के संसद में ये बात कही कि मैं चाहता हूँ जिम्बाब्वे का हर नागरिक क्रिकेट खेले, क्योंकि ये सज्जनों का खेल है. तो ये हमारे तमाम जेंटलमैन आप देख सकते हैं मुख्य मंच पर. जनाब विक्रम प्रताप सिंह अभी अभी आए हैं विधानसभा प्रमुख के रूप में, बहुत ज़बरदस्त काम उनका रहा है. साजिद पटेल साहब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा पवार ग्रुप के वो सरचिटनीस है प्रदेश के, और मीरा भाईंदर युवा के अध्यक्ष जनाब जकी पटेल साहब, ये भी हमारे साथ उपस्थित है. आसान नहीं होता आजकल सियासत में भी. आपको जवाबदेही, अकाउंटेबिलिटी, ये बहुत इंपॉर्टेंट होती है. और इसलिए जब एक युवा उम्र में आपको मौका मिलता है, स्कोर है 56. ये न्यू लॉन्च होने जा रहा है 29 अगस्त को. नए डिज़ाइन, नए पैटर्न, नया फैब्रिक, नया सब्लाइमेशन, अच्छी पैकिंग, टाइम पर डिलीवरी. 70-70 स्पोर्ट्स आपकी पर्सनालिटी में लाए निखार. अगर 70-70 नहीं पहना तो क्या पहना. नए ओवर की शुरुआत होगी. 2 ओवर का खेल शेष.
गेंदबाज है गॉडसन। क्रिकेट ने थॉमसन देखा, वॉटसन देखा, अब क्रिकेट देख रहा है गॉडसन। फुल टॉस बॉल, दिनू फुल टॉस बॉल पसंद करते हैं। 1 रन चलकर पूरा किया दिनू ने। अंबरनाथ का दिनू इतना पॉपुलर हो चुका है कि भारत सरकार का रेल नीर का जो प्लांट अंबरनाथ में है, हो सकता है कि दिनू स्पेशल पानी की बोतलें भी अश्विनी वैष्णव और रेलवे मंत्रालय निकाले। यहां पर बेहतरीन बॉल और स्टंप्स पर आती हुई फरदीन काजी अपने बल्ले को थोड़ा ऊपर ले गए, लेकिन वहां पर बच गया फरदीन। चला तर आपण पाहतोय 58 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत। 58 धावा 1 विकेटच्या नुकसानात। आपण पाहतोय पुन्हा एकदा गॉडसन मॅन फ्रॉम उत्तन दिनू कांबळे यासाठी पुन्हा एकदा फुल टॉस टाकला होता, मी म्हणेन भीमर, आणि दिनूने भिरकावून दिला आणि अंपायरचा निर्णय येतो तो म्हणजे 9 धाव आणि 6 षटकार। 65 for 1। बहुत अच्छी बैटिंग इस वक्त यहां पर आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कलम्बोली द्वारा। बल्ले का निचला सिरा देखिए, आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स का काम ये उनके कंटेनर की डिलीवरी समय पर देना, और ये रबर बॉल की डिलीवरी बाउंड्री लाइन पर समय पर दे रहे हैं। डिलीवरी मैनेजर है फरदीन काजी और केतन मात्रे। केतन मात्रे की शिफ्ट खत्म हो गई और अब जुड़े हैं फरदीन काजी के साथ दीनू कामले। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आपके भरोसे का पार्टनर, आपका कोई भी पार्सल कंटेनर समय पर पहुंचाते हैं। दीपक चौहान एंड टीम 66 for 1। क्रिकेट को एंजॉय करना बहुत ज़रूरी है। जब आप किसी चीज़ को एंजॉय करते हैं तो वो चीज़ आपके लिए काम नहीं रहता। आज धीरूभाई अंबानी, रतन टाटा, ये जो भी बड़े उद्योगपति हुए, ये अपने काम को एंजॉय करते थे। ओ व्हाट अ शॉट, लपेट लिया और ये लपेटा। नवाब ढाबा का फ्राई किया हुआ टेटा और भाईजान ढाबे का चिकन लपेटा और फरदीन का लपेटा 6। और अभी हेलीकॉप्टर फरदीन एयरवेज उड़ान भर चुकी है। आरके मोरू मजबूती से बैटिंग करता हुआ फरदीन का स्कोर अब पहुंच चुका है 46। 4 रन चाहिए हाफ सेंचुरी के लिए। आज सुबह थॉमस डैश को आपने हाफ सेंचुरी लगाते हुए देखा, लेकिन वो जीता नहीं पाए थे। लेकिन फरदीन काजी इस तरह बैटिंग कर रहे हैं कि मैच नहीं चल रहा है, मानो सुबह के मैच की हाईलाइट हम इस वक्त शाम को देख रहे हैं। और इस बार फ्लिक करते हुए खेल दिया है, 1 रन और। आणि आपण पाहतोय ना सर, आता एकंदरीत धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 80 धावा आणि फक्त एकच विकेट डाऊन आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर। आणि त्याच ठिकाणी आपण पाहतोय अजून एक पारितोषिक आले, ते म्हणजे फरदीनसाठी। आधीच फरदीनचे 2,500 रुपये आपल्याकडे जमा झालेले आहेत आणि आता अब्दुल्ला यांच्यातर्फे अजून 1000 रुपये येतील, ते म्हणजे फरदीनसाठी प्रत्येक षटकारावर। तो ये हाईएस्ट स्कोरर्स को बताया जा रहा है। आरके मोरवा के जयेश नंबर 1 पर चल रहे, 2 पर गीतेश चल रहे, 3 पर चल रहे मैक, 4थे नंबर पर थॉमस डायस। लेकिन फरदीन काजी धीरे धीरे पायदान चढ़ रहे हैं। सबसे बड़ी बात अगर आप देखें तो जिस तरह से फरदीन काजी बैटिंग करते आ रहे हैं,
मतलब एक देखने वाली बात यह है कि ये कोई भी बॉलर को छोड़ता नहीं है। गेंदबाजी में नंबर 1 पर है राज सिंह, 4 विकेट। नंबर 2 पर है इमरोज, 4 विकेट। नंबर 3 पर है विवेक शेलार, 4 विकेट। वीरू बाबरे नवीन गोलंदाज आपण पाहतोय, सामना करेल तो दिनू कांबळे। यावेळेला लीव केलेला होता पण कुठलाच इशारा नाही आला अंपायर कडून। आणि अब्दुल रेन यांच्याकडून कोणीही कुठल्याही फलंदाजाने जर षटकार लावला तर त्यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे सर। और ये 1000, क्या जबरदस्त शॉट दीनू कांबळे। फरदीन काजी अर्धशतक के करीब है, लेकिन इस वक्त दीनू का जलवा है। दीनू का जलवा और अफजल स्वीट्स का पाइनएप्पल हलवा, दोनों का जवाब नहीं। बॉल थोड़ी धीमी रही, नीची भी रही और चतुर इसको उठाए। उसके पहले एक रन लेग बाय का पूरा किया। एक बार फिर से फरदीन काजी स्ट्राइक पर। चला पुन्हा एकदा फरदीन साठी एक सुवर्ण संधी मी म्हणेन। अब्दुल रेन यांच्यातर्फे जर षटकार लावतो ना तर 1000 रुपये। आणि फरदीन काझी खेळतोय तो हरीश सर एकूण 48 धावांवर। पाहूया काय घडतंय या पुढील चेंडूवर। वीरू बाबरे मॅन फ्रॉम पालघर, एक तरुण खेळाडू फरदीनच्या समोर। ओहो, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता। एक धाव पूर्ण, पुन्हा एकदा जोरात पळतात। पाहूया काय घडतंय या चेंडूवर। आणि हो, पूर्ण झाली आहे ती म्हणजे फरदीन काझी याचे 50 धाव पूर्ण झालेले आहेत। एकदा जोरदार टाळ्या फरदीन। एक 1000 रुपए और दिए जाएंगे ये हाफ सेंचुरी के लिए। जकी पटेल साहब और साजिद पटेल साहब द्वारा। पटेल साहब भी जब घर से निकले थे तो वादा करके निकले थे कि आज कुछ अच्छा काम करेंगे। और पटेल साहब, आपकी ये दरिया दिली की वजह से जो बाकी के सपोर्ट स्टाफ है उनके मनों में भी अरमान जागे हैं। 90 रन 1 विकेट के नुकसान पर 90 for 1। क्या 100 का आंकड़ा छुए जाएंगे आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स। इस बार एक और बेहतरीन शॉट। सबसे बड़ी बात देखिए, ऑफ साइड पर, ऑन साइड पर, कट, पुल, ड्राइव, स्वीप, हुक, हर प्रकार के शॉट वहां पर फरदीन काजी ने लगाए हैं। और 91 for 1। स्ट्राइक पर अब दिनेश कांबळे, अंबरनाथ का गेंद को अंबर पर पहुंचाने वाला बल्लेबाज। 91 for 1। तो 91 for 1 ये फाइनल बाय का रन है। सो 92 for 1 इज द फाइनल स्कोर। 93 इज द टारगेट टू विन द मैच। पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांना निवेदन असेल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फरदीन कादीसाठी, कारण 50 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत एकंदरीत आपल्या संघासाठी, ती म्हणजे आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली या संघासाठी। वेल प्लेड फरदीन। आणि आता या सामन्याच्या उत्तरार्धात आपण पाहू कशा प्रकारे सामन्यात चुरस आणतील ते म्हणजे मॅकमिलन गोविंद, चतुर आणि त्याच सोबतीने प्रशांत घरत मॅन फ्रॉम अर्नाला। तो आइए अब एक हौसला अफजाई की तरफ हम आगे बढ़ेंगे। चंद्रकांत शिंदे, दोस्तों राहुल 11 परेल के कप्तान 1990 से लेकर 1996 तक चंद्रकांत शिंदे ये कैप्टन रहे। और चेंबूर में जो राज कपूर मेमोरियल ट्रॉफी होती थी, एशिया की नंबर 1 टूर्नामेंट, मिथुन चक्रवर्ती, जैकी श्रॉफ और युवा ग्रुप बाबा रॉड्रिक्स द्वारा 4 साल फाइनल खेले और 3 साल लगातार। पहले साल मैन ऑफ द सीरीज 40,000 रुपये और ट्रॉफी, दूसरे साल बेस्ट बैटर 25,000 और ट्रॉफी, तीसरे साल 40,000 रुपये और ट्रॉफी, ऐसे इनाम मिले। तिलक नगर में मैन ऑफ द सीरीज के लिए
नेल्को ब्लू डायमंड कलर टीवी जिनको मिला, भोईवाड़ा दादर में मैन ऑफ द सीरीज के लिए कैल्विनेटर फ्रिज मिला, और मुंबई टेनिस क्रिकेट एसोसिएशन के सेक्रेटरी चंद्रकांत शिंदे, इनका एक भव्य सत्कार पटेल साहब के हाथों किया जा रहा है। का मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूं कि आप सभी लोगों ने इतना सुंदर टूर्नामेंट आयोजित किया है। निश्चित तौर पे हमारा मीरा भाईंदर कहीं ना कहीं क्रिकेट के लिए भी अब जाने लगा है, और बाहर की टीमें आई थिंक 16 टीमें यहाँ पे आई, और बहुत अच्छा क्रिकेट हम लोग अभी यहाँ पे साजिद भाई, जकी भाई, तमाम सभी हम लोगों ने बहुत अच्छा क्रिकेट देखा। 5 ओवर के मैच में हाफ सेंचुरी मैंने मेरी लाइफ में पहली बार देखा, तो ऐसे क्रिकेटर को फरदीन काजी, आपको मैं बेस्ट ऑफ लक कहता हूं, और जल्दी आप आईपीएल में या इंटरनेशनल क्रिकेट टूर्नामेंट में हम लोगों को आप जल्दी दिखेंगे, ऐसा मैं ऊपरवाल से विनती करता हूं। और सभी खिलाड़ियों को, क्योंकि खेल पार्टिसिपेट करना, खेलना ही बहुत बड़ी बात होती है। हार जीत तो प्लेयर, कभी खिलाड़ी हारता नहीं है, हमेशा उसके जज्बे को सलाम करना चाहिए। और मैं आप सभी खिलाड़ियों को बहुत बहुत शुभकामना देता हूं, मुबारकबाद देता हूं। और देखिए ये फरदीन काजी, बहुत अच्छा क्रिकेट का आपने यहाँ पे नमूना पेश किया, और आई थिंक 5 से 6 6 मारे ये। को सभी खिलाड़ियों को, सभी दर्शकों को मैं बहुत बहुत शुभकामना देता हूं। और बहुत जल्द यहाँ पे हमारे मीरा भाईंदर में भी अंतर्राष्ट्रीय क्रिकेट होना चाहिए साजिद भाई, क्योंकि कैसा है कि हमारा ये क्रिकेटर यहाँ से बहुत सारे क्रिकेटर निकल के गए। रोहित शर्मा के पिताजी भी पहले यहाँ रहते थे, बहुत सारे छोटे छोटे क्रिकेटर निकलते, और बहुत अच्छा क्रिकेट टूर्नामेंट यहाँ पे आयोजित होता है। और ये सुभाष चंद्र बोस मैदान में प्रपोजल जो है अंतर्राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम का, हमारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने एक्सेप्ट किया, बजट भी अलॉट किया था, लेकिन थोड़ा सा सीआरजेड का लैंड में प्रॉब्लम आने की वजह से वो प्रपोजल रुक गया। लेकिन ऊपर वाले चाहेंगे तो बहुत जल्दी अंतर्राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हमारे मीरा भाईंदर शहर में होगा, ऐसा मैं विश्वास दिखाता हूं। ऐसे ही आप लोग अच्छा क्रिकेट खेलते रहे, ये मेरी शुभकामना है। बहुत बहुत धन्यवाद, आपने हम सभी लोगों को बुलाया, मान सम्मान दिया, उसके लिए हम सब सदा आभारी रहेंगे। और क्रिकेट या किसी भी खेल के लिए हम सब हमेशा अपना समर्थन देते रहेंगे। बहुत बहुत धन्यवाद, थैंक यू सो मच। जय हिंद, जय महाराष्ट्र। आइए विक्रम प्रताप सिंह साहब का अब हम भव्य सत्कार करने जा रहे हैं। 145 विधानसभा के प्रमुख के रूप में आप बड़ी जिम्मेदारी के साथ काम कर रहे हैं, और साजिद पटेल और जकी पटेल साहब के हाथों आपका सत्कार हो रहा है। ये फूलों की मासूमियत आपके जीवन में बनी रहे, आपके नाम में ही विक्रम है, आपके समाज सेवा का प्रताप चारों दिशाओं में फैले, ये शुभकामनाएं विक्रम प्रताप जी हम आपको दे रहे हैं। बहुत बहुत धन्यवाद। खेल की जब शुरुआत होगी दूसरी पारी में आपके साथ अब अजी मेरा प्रणाम, मेरा नमस्कार और अस्सलाम वालेकुम। आज हम लोग AR रॉयल वॉरियर्स चैंपियंस ट्रॉफी मीरा भाईंदर में आए हैं। मेरे ख्याल से हम लोग सेकेंड टाइम इस ग्राउंड पे मोरवा में आए हैं, और इतना अच्छा मैच 2 दिवसीय हमको देखने मिल रहा है 16 टीमों का। सभी अच्छे अच्छे टीम यहाँ पर आके खेल रहे हैं, और लोग इसका खेल का मज़ा लूट रहे हैं। मैं यही अल्लाह से और भगवान से प्रार्थना करूँगा कि मीरा भाईंदर से कोई अच्छा हमारा प्लेयर इंटरनेशनल खेले, IPL खेले, यही मैं दुआ करता हूँ अल्लाह से, और आगे मीरा भाईंदर का नाम रोशन करे, देश का नाम रोशन करे। जैसे कि हमने कहा कि विक्रम में ही, उनके नाम में ही दम है, तो जैसे विक्रम जी ने कहा क्या बांग्लादेश ग्राउंड में भी हम कोशिश करें कि अंतर्राष्ट्रीय हो,
तो मैं आपके माध्यम से आपके समक्ष रहते हुए कहूँगा, जैसा आपने एकनाथ शिंदे जी को कहा है, तो हम भी महायुति के एक परिवार के नाते अजीत दादा को एक लेटर देंगे कि हमारे मीरा भाईंदर में जो CRZ की वजह से ये जो प्रस्ताव रुका हुआ है, ये जल्द से जल्द पास हो करके मीरा भाईंदर को एक अच्छा ग्राउंड मिले और महाराष्ट्र को एक अच्छा ग्राउंड मिले, इसकी उम्मीद हम जताएंगे। और फिर से खेलने वाली टीम को मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ, और पहले से ही फाइनल में जो जीतेगा हम लोग उसको पहले से ही एडवांस में बहुत बहुत मुबारकबाद देते हैं। और ये तो देखते ही बनता है कितने हर्ष उल्लास से लोग इधर मज़ा ले रहे हैं। मैं सेकंड टाइम आया और देख रहा हूँ कि कितना जज्बा है और कितने अच्छे से लोग यहाँ खेल रहे हैं। तो इनके लिए एक प्रॉपर ग्राउंड तो होना ही चाहिए। तो ये हम कोशिश करेंगे और जल्द से जल्द इसको प्रस्ताव को पास करने की उनसे गुजारिश करेंगे। 2 शब्द बोल के आपसे विदा लेता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। AR रॉयल मीरा भाईंदर ट्रॉफी आप लोगों ने जो इतना अच्छा ऑर्गेनाइज किया है, पहली बात तो सबसे पहले मुबारकबाद देना चाहता हूँ इधर के ऑर्गेनाइजर लोग को, और जो कमेंटर थे वो भी इतने अच्छे से उर्दू और मराठी में बोल रहे थे कि हमको भी, सुनने वालों को भी मज़ा आ रहा था। उनको भी पहली मुबारकबाद देना चाहता हूँ। खेल का तो मज़ा हम सब ने लिया। आज यहाँ पे पूरा यूथ देखने मिल रहा है, हम लोग भी यूथ में ही आते हैं। तो जिस हिसाब से ये ऑर्गेनाइज हुआ, जिस हिसाब से क्रिकेट मैच सभी टीमों ने खेला, जो हार गए उनको भी ऑल द बेस्ट बोलना चाहता हूँ। आने वाले जो मैच ऑर्गेनाइज होगा उसमें कोई भी टीम जो हार चुकी है उसको भी जीतने का हक है, कोशिश करते रहिए। हारने वालों की कभी जीत नहीं होती है। और आप लोगों को भी हम सब भाइयों के तरफ से कुछ भी, कभी भी कुछ भी सपोर्ट लगेगा, हम लोग हमेशा खड़े हैं। आप आपका एक हिस्सा, आपका भाई हमको समझ के कभी भी आप याद कीजिए। हम लोग ज़्यादा से ज़्यादा आप लोगों को हर चीज़ के लिए, हर मैच के लिए सपोर्ट करेंगे, ये वादा करता हूं। और कुछ बोला चाला होगा तो माफ़ी मांगता हूं। कुछ लेट आए हम लोग कोई कारण से, तो माफ़ी मांगता हूं। और मैं भगवान और अल्लाह से यही दुआ मांगूंगा कि जो मीरा भाईंदर के लोग एक अच्छा ग्राउंड का ख्वाब देख रहे हैं, वो हमारे या हमारे पार्टी के तरफ से जल्द से जल्द पूरा हो, यही दुआ मांगना चाहता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यहाँ पर आभार प्रकट करना चाहेंगे विक्रम प्रताप सिंह जी और जग्गी पटेल जी और साजिद पटेल जी, जिन्होंने यहाँ पर अपना मार्गदर्शन और एवं यहाँ पर अपना विजन व्यक्त किया। तो मैच की तरफ जाएंगे और निश्चित तौर पर हरीश पंड्या सर के लिए उन्होंने यहाँ पर उनकी तारीफ की कि बहुत बढ़िया कमेंट्री यहाँ पर उन्हें सुनने के लिए मिला, जो निश्चित तौर पर हमें भी एक उपलब्धि है और पूरे टूर्नामेंट के लिए बड़ी उपलब्धि उनका यहाँ पर उपस्थित रहना। तो मॅच की तरफ जाएंगे, बघूया सुरुवात झालेल्या पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे इम्रोज खान। नागासाठी पुढचा चेंडू नागेश चेंडूला खेळून काढले लॉंग गॉनला आणि आता मात्र एक धाव, 3 चेंडू, धाव संख्या 1-1 गडी बाद।
एकदा स्वागत करतोय सर्व प्रेक्षकांचे आणि आपण पाहतो एकंदरीत धावा झाल्या ते म्हणजे 18 धावा. एक गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय इम्रोज खान याला गोलंदाजी मार्कवर 19 धावा आता झालेल्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. आणि फर्दींचं पारितोषिक सुद्धा आमच्याकडे जमा आहे, तर मॅच नंतर तुम्ही प्लीज ते येऊन कलेक्ट करून घ्यायचे. जो भी हमारे स्पेक्टेटर्स है सभी से निवेदन है कि आपको बाउंड्री लाइन के बाहर खड़े रहना है. फिर एक बार इमरोज नागा के लिए फुल टॉस बॉल और यहां पर नागेश जरूर इस बॉल को बाउंड्री लाइन के बाहर भेजेंगे. अंपायर हमारे और मुड़ के हमको बता रहे हैं कि यह है एक 6, बहुत ही बढ़िया 6. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय. पुन्हा एकदा इमरोज तयार नागेशसाठी. या वेळेला हलकासा ऑफ तुमच्या बाहेर होता चेंडू. खेळायचं होतं पॉइंटच्या दिशेने एका मोठ्या फटक्यासाठी, पण ते काही झालेलं नाही आणि तरी सुद्धा एक धाव एका ठिकाणी पूर्ण. केतन म्हात्रे गॅदर्स द बॉल आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा इमरोज खानच्या साठी आता असेल मॅकमिलन गोविंद.
सोबत आदित्य प्रिया लॉजिस्टिक्सचा कॅप्टन दोघांनीच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे दोन्ही संघ जे फायनल खेळतील त्या दोघांनीच मैदानात लाईनअप करायचं आहे. फायनलचा टॉस मैदानात असेल. त्याचप्रमाणे प्रेक्षकांना विनंती आहे सगळ्यांनी लवकरात लवकर मैदान हे खाली करायचं आहे कारण आता जी शेवटची मॅच बाकी आहे. फरदीन काझी आपण पाहू शकता पूर्ण घेरलेला आहे त्याला त्याच्या फॅन्सने फरदीन काझी याला. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपण पाहिलं आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आणि कालच्या दिवसातली RK मोरवा एक गाव एक संघ फॉर्मॅटमधून पुढे आलेली RK मोरवा. त्याचप्रमाणे आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स ओपनच्या गटातून हे दोन्ही संघ आजच्या दिवशी या ठिकाणी फाइनल खेळतील. सभी दर्शकों से निवेदन है वापस आप सभी को मैदान के बाहर आना है क्योंकि अभी फाइनल का टॉस यहाँ पर किया जाएगा मैदान के बीच में. जल्द से जल्द दोनों ही कैप्टन से निवेदन है कि आप दोनों ही को मैदान को बीच में जाना है. दोन्ही संघांना विनंती करते RK मोरवा आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या दोन्ही संघांनी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूत उपस्थित राहायचं आहे. मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन या दोन्ही संघांना आपण प्रॉपर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायचं आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षकांना विनंती करतो कि मैदान आता खाली करायचं आहे. सभी दर्शकों से गुजारिश करना चाहूंगा ग्राउंड खाली करना है. चला लवकर वेळ घेऊ नका. सामन्याला आपण सुरुवात करणार जास्त वेळ घेऊ नका. RK मोरवा हॅलो हॅलो विशाल नितेश उमेश वाघ जय शेजवर हरेश चेतन सर्वांना विनंती राहील. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय फरदीन काझी केतन म्हात्रे इमरोज खान सुलतान खान अनिकेत सानप त्याचप्रमाणे ध्रुव आशिष या सर्वांना विनंती करते. त्वरित अशरफ खान आपण देखील खेळपट्टीच्या एका बाजूला उपस्थित राहायचं आहे. सभी जो दर्शक यहाँ पर ग्रुप बनाकर खड़े हैं कृपया आप ग्राउंड के बाहर आइए. सर्वांना विनंती करते ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. आम्हाला कल्पना है फरदीन बरोबर सेल्फी काढण्यासाठी सर्व प्रेक्षक या ठिकाणी उत्सुक आहेत. ये मैच के बाद निश्चित तौर पर आप फरदीन के साथ जितना चाहे उतने फोटो निकाल सकते हो. चला खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेक. सर्व आयोजकांना विनंती करतोय वसीम कन्नड रियाज शेख त्याचप्रमाणे मी विनंती करेन या ठिकाणी उबेद खान आणि आमिर दाफेदार त्याचप्रमाणे फर्रान पवार या सर्वांनी जे आयोजक आहेत एअर रॉयल वॉरियर्स आपण त्वरित बाबूभाई सर्वांनी तिथे उपस्थित राहायचं आहे. येस चेक. थँक्यू राजेश सर. यस चलिए अभी हम 2 दिनों का यहाँ पे जो चैंपियंस ट्रॉफी मीरा रोड चैंपियंस ट्रॉफी जो हुई है फाइनल के मैच के लिए एक फाइनल यहाँ पर किया जाएगा. तरी विनंती आहे दोन्ही संघ आणि संघातील खेळाडू फक्त पिचच्या इकडे उपस्थित राहतील आणि एक शेवटचा टॉस असेल आजच्या दिवसातील फायनल सामना. एका बाजूला आपण पाहतोय RK मोरवा तर एका बाजूला आपण पाहतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स. तर RK मोरवाचा संघनायक तुम्हाला पुढे यायचंय. केतन म्हात्रे सुद्धा आलेले आहेत आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स मधले. 4-4 षटकांचा सामना असेल. दोन्ही कॅप्टनने याची नोंद घ्यायची. वसीमजी कन्नड हे टॉस करतील या फायनलच्या सामन्याची. कॉल कोण करताय? केतन कॉल करतील. हेड्स इज द कॉल अँड येस हेड्स इट इज. केतन 2 मिनिटं तुम्हाला थांबायचं आहे. आमच्याशी नक्कीच 2 शब्द तुम्ही बोला अशी सर्वांचीच इकडे एक विनंती आहे. काय म्हणाल एकंदरीत या पूर्ण सपोर्ट आणि या टुर्नामेंट बद्दल काय वाटतंय तुम्हाला आणि तुमचा संघ घेऊन तुम्ही इकडे आलात फायनलची मॅच खेळताय तर काय म्हणाल एकंदरीत? प्रथमच इकडे आलो आहे मी आणि भरपूर क्राऊड आणि फॅन्स लोक पण होती तर खेळायला खूप मजा आली आणि ग्राउंड खूप चांगला आहे कारण की गोल ग्राउंड आहे प्लस विकेट पण सुकी आणि ग्राउंड पण सुकी. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दिसताय जी बॅट मॅकमिलनच्या समोर आहेत. आता आपण येलो कॅप आणि हाफ स्लीव्स वाले रेड कलरचे समोर आपला छोटा आमिर देखील पाहतोय आपण. आमिर दाफेदार सर्वांना थोडं बाहेर आहे. राहुल हे देखील समोर स्क्रीनवर आहेत. राहुल चला सर्वांनी ऑरेंज कलरचे जी लहान मुलं त्या ठिकाणी खेळत आहेत ज्यांनी मगाशी आपण सेल्फी पाहिलेल्या आहेत खेळाडूंबरोबर त्या सर्व क्रीडा रसिकांचे उत्तनमधून आलेले सर्व क्रीडाप्रेमी क्रिकेट प्रेमी खेळाडू
RK मोरवा, मुर्दागाव, राई, त्याचप्रमाणे मीरा भाईंदर मधले आणि कित्येक खेळाडू जे मालाड, कांदिवली, बोरिवली तर थेट मुंबई उपनगर मुंबईवरून आलेले आहेत. त्या सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील या क्रिकेट प्रेमींचं आपण मोरवा क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत करूया. अंतिम फायनलला सुरुवात करणारे दोन्ही पंच सज्ज आहेत. प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये अजित म्हात्रे, स्ट्रायकर एंडला विशाल नाईक. बाउंड्रीच्या बाहेर अजूनही आपण पाहतोय खेळाडू आलेले नाही आहेत. आपणच वारंवार विनंती करतोय, समोर बाउंड्रीच्या बाहेर यायचं आहे. मी रायनाल विनंती करतोय, आपण प्लीज थोडं सगळ्यांना मागे आणा. एनडी अशरफ, येस, थँक्यू. संघमालक आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, सन्मान्य आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्याकडून उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनलमध्ये फरदीन काझीने जे अर्धशतक झळकावलं यासाठी त्याला 3000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याचं हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. दीपक शेठ चव्हाण साहेब, संघमालक आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. हा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी सज्ज. गोलंदाजी करण्यासाठी येतोय नितेश. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईकला केतन म्हात्रे, नॉन स्ट्राईकला आहे फरदीन काझी. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण उबेद ओव्हर 3 की 4 ओव्हर. सव्वा सात होणार 3-3 ओव्हर ठेव. चला, प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतोय, सर्वांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचंय. कुठलाच प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या आत नसेल याची नोंद सर्वच प्रेक्षकांनी घ्यायची आहे. आणि एक चावी सुद्धा सापडलेली आहे एका FZ बाईकची, तर कोणाची असेल तर लवकरात लवकर येऊन घेऊन जायचंय. चला, आता एका ठिकाणी आपण पाहतोय संघ RK मोरवा, तर दुसऱ्या बाजूला टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्वांना. एकदा विनंती आहे, शेवटचा फायनलचा सामना एका बाजूला RK मोरवा विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स. केतन म्हात्रे आणि फरदीन काझी सज्ज. पहिला चेंडू, पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला. पाहूया काय घडतंय. हो, गुड फिल्डिंग. आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक धावानिशी या ठिकाणी रन्स पूर्ण केल्या जात आहेत, त्या म्हणजे केतन म्हात्रेच्या बॅट मधून. एका बाजूने आपण पाहतोय नितेश याला, ज्याला प्रेमाने लोक RK मोरवाचा मलिंगा देखील संबोधतात. आता पहिल्यांदा या इनिंग मध्ये आपण पाहतोय फरदीन काझी याला स्ट्रायकिंग एंडला. पाहूया कशा प्रकारे नितेश याचा सामना करेल फरदीन काझी. पहिला चेंडू फरदीन काझी यासाठी. एक धाव पूर्ण होत असताना स्ट्रायकिंग एंडला जातोय तो फरदीन काझी. नितेश आहे समोर. पाहूया काय घडतंय या चेंडूवर. हो, सोडून दिलाय आणि पंच आमच्याकडे नक्कीच वळतील. आणि मात्रे सर मला कळवतायत का हा एक वाईड चेंडू आहे. चला, दीपेंद्र पाटील यांच्यातर्फे नितेशसाठी एक पारितोषिक आलंय. जर केतन म्हात्रे जी विकेट नितेश घेतोय तर नक्कीच 1000 रुपयांचा मानकरी तो बनेल. या ठिकाणी धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2 धावा. नितेशाला आपण पाहतोय फरदीन काझीसाठी. ओ, समोरच्या दिशेने मारण्याचा फटका होता. हॅलो हॅलो, चेक चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो. चला, आपण पाहतो एकंदरीत क्राऊड सपोर्ट लोकल टीम साठी अख्खं मोरवा गाव या ठिकाणी आपण पाहतोय आलेलं आहे. कारण एक मोठा संघ त्यासमोर आपला एक गाव एक संघ फॉर्मॅट मध्ये RK मोरवा हा संघ. आणि नितेश साठी नक्कीच पारितोषिक असेल. समोर असेल तो म्हणजे फरदीन. ओहो, पुन्हा एकदा बॉल हलकासा खाली राहिला. आणि ही स्पेशालिटी आहे ती म्हणजे नितेशच्या गोलंदाजीची. कारण खालून साइडामनी जेव्हा तो बॉल रिलीज करतो ना, तर हलकासा बॉल कधी कधी खाली सुद्धा राहतोय. आणि नक्कीच नितेश यांनी गेल्या दिवसात थॉमसला सुद्धा त्याची विकेट घेतली होती. तोच तो हा नितेश पहिला षटक हाताळत असताना अजूनपर्यंत 3 चेंडूंमध्ये 2 धावा देत असताना नितेश फरदीन काझीला आतापर्यंत तरी शांत ठेवलंय. पाहूया काय घडतंय या पहिल्या षटकात फायनलच्या. ओहो, पुन्हा एकदा आपण पाहतोय नितेश आणि सलगचा हा 3रा डॉट चेंडू या ठिकाणी हाताळलेला आहे. आणि नक्कीच यावेळेला काहीतरी
तरतूद देतो तो म्हणजे केतन म्हात्रे फरदीन काझी यासाठी. आता कल्पेश सावंत यांच्याकडून प्राइस डबल करण्यात आलेला आहे. जर प्रेक्षकांनी बाहेर एका हाताने झेल घेतला तर 1000चे 2000 मिळतील आणि 2 हाताने बाउंड्रीच्या बाहेर झेल घेतला तर 1000 रुपये. वा वा, कल्पेश सावंत तुमचा देखील या ठिकाणी धन्यवाद आम्ही देतोय. शेवटचा चेंडू घेऊन नितेश फरदीन काझीसाठी. ओहो, पुन्हा एकदा मी म्हणेन सुंदर असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. फक्त 1 धाव मिळेल या ठिकाणी आणि नक्कीच मी म्हणेन पहिल्या षटकात तरी नितेश सक्सेसफुल होता फरदीन काझी याला शांत ठेवण्यासाठी. आणि आपण बघतो क्राऊड सपोर्ट त्याच्या प्रत्येक चेंडूवर अख्खा मोरवा गाव हे टाळ्या वाजवतंय. वेल बोल्ड नितेश. मीरा भाईंदर यातला नितेश आपण पाहतोय. आता सामना करेल केतन म्हात्रे. नितेश याचा शेवटचा चेंडू या षटकातला. 3 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. पाहूया कशा प्रकारचा अंतिम चेंडू हाताळतोय नितेश. ओ, या ठिकाणी केतन म्हात्रेंनी दाखवून दिलंय. हो, आता मी मारू शकतो षटकार. चेंडू जातोय तो म्हणजे सीमा रेषा पार. ब्रँडेड फटका केतन म्हात्रे याचा. नितेश आणि एक मोठा फटका आपल्या गोलंदाजीतून देत असताना केतन म्हात्रेंनी समोरच्या दिशेने लगावलेला तो षटकार त्याच्याच बदौलत झाले ते म्हणजे 9 धावा. दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अर्जुन आडे. सामना करेल फरदीन काझी. AR रॉयल वॉरियर्स प्रस्तुत मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी याचा हा फायनलचा मुकाबला आपण पाहतोय. प्रेक्षकांनी खचाखच भरला असं ग्राउंड. आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलेले आहेत ते म्हणजे हरीशजी पांड्या व्हॉइस ऑफ इंडिया. त्याच्यासोबत राजेशजी कोळे एक मधुर आवाज आमच्यासोबत जोडलेले आहेत. येस राजेश सर, काय वाटतंय तुम्हाला कशा प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकात हाताळली ते म्हणजे नितीश यांनी? नक्कीच आपण नक्की उल्लेख केला की ज्या पद्धतीने मलिंगाची स्टाईल होती आणि त्या पद्धतीने त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. बॅट्समनला थोडंसं बीट केलं. काही चेंडू आपण थोडेसे जमिनीच्या जास्त उसळी घेतलेले पाहिले नाही. मात्र आता अर्जुनवर जबाबदारी राहील. स्ट्राईकला फरदीन काझी आणि आता मात्र फरदीन काझी अप्परकट खेळायला गेले. चेंडू होतोय वाईडिश थर्डमॅनला डीपवरनं खेळाडू येईल. 1 धाव तर नक्कीच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. गाव टू गावमध्ये आपण नक्कीच पाहिलं जय शेजवळ जो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अप्रतिम आणि कालच्या दिवसाचा प्रमुख खेळाडू ठरला त्याला आपण डीप थर्डमॅनला पाहतोय. आणि पहिला चेंडू अर्जुन याचा चांगल्या टप्प्यावर थोडासा मिक्स टाइम स्ट्रोक होता. मात्र धाव संख्या 1 ने पुढे सरकते. दुहेरी अंकामध्ये 10. व्हॉट अ शॉट. आर पार सीमा पार. हा येतोय गगनचुंबी षटकार. 6 धावा. धाव चला, प्रेक्षकांनी सुद्धा आता ऍक्टिव्ह राहायचंय कारण तुम्हाला देण्यात येणारं पारितोषिक सुद्धा कल्पेश सावंत त्यांच्याकडून डबल केलं गेलेलं आहे. तर मला वाटतं ही चांगली संधी आहे आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा. सर, नक्कीच ज्या प्रकारे बॅट्समन ऑन साईडला मोठे फटके घेतात, डीप स्क्वेअर लेगला आपले कॅमेरामॅन त्यांच्या डाव्या बाजूला किंवा स्क्वेअर लेगला जे प्रमुख प्रवेशद्वार आहे त्याच्या पलीकडे देखील थांबले तरी सुद्धा तुम्हाला झेल घेता येतील. आणि 2 हातात झेल घेतला तरी 1000 रुपये तरी मिळू शकतात. अर्जुन याचा पुढचा चेंडू आता मात्र जास्त आखूड टप्प्याचा मात्र तितकाच बाहेर टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर होता. पंजांना कुठल्या प्रकारे या ठिकाणी घोषित करता आलं. ज्या पद्धतीने वाईड विशाल नाईक यांना आपण पाहत आहोत. ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना अर्जुनला काल आपण पाहिलं ऑफ कटर आणि लेग कटर आणि तितकंच जलद गतीने टाकणारा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडंसं या ठिकाणी पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती. त्यानंतर षटकार. पुढचा चेंडू आता मात्र हा देखील खूप लांब लचक चेंडू जातोय लॉंगेस्ट षटकारासाठी. अजून एक सीमा पार षटकार. अनदर बिग वन.
एकंदरीत केतन मात्रेचा जर षटकारावर जर तुम्हाला झेल घ्यायची असेल ना प्रेक्षकात, तर मला वाटतं त्या आग्रात बाहेर तुम्हाला उभं राहावं लागेल, कारण सध्याच्या घडीला तो एवढे लांब लांबचे फटके मारतोच आहे. आणि मला वाटतं पहिली ओव्हर तो शांत होता, पण आता दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी आपले हात खोलायला इकडे सुरुवात केलेली आहे. 2 उत्तुंगचे षटकार आत्तापर्यंत तरी केतनने खेळलेले आहेत अर्जुन आडे या गोलंदाजा समोर. नक्की श्रेय आपण नितेशला देऊ, मात्र आता अर्जुन राऊंड विकेट, फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक. आणि दोघं या ठिकाणी जयेशला पहिल्यांदा वाटलं की या ठिकाणी गोलंदाज अर्जुन जाईल, अर्जुनला वाटलं की या ठिकाणी जयेश जाईल, आणि या दरम्यान दोघंही धावले आणि त्यानंतर थांबले. त्या दरम्यान मध्ये चेंडू थांबला आणि आपण पाहिलं की नक्कीच संधी मिळाली असती. फुलटॉस चेंडू होता, मिस टाइम केला. धावसंख्या या दुसऱ्या षटकामध्ये 24. पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम षटक नितेश याने हाताळलं होतं आणि त्यानंतर नक्कीच जबाबदारी घ्यायची होती. मी म्हटलं होतं की अर्जुनवर जबाबदारी राहील, मात्र दोघंही हार्ड हिटर आहेत. दोघांना कल्पना या सिच्युएशनमध्ये मॅच कशी काढू शकतो आणि ते बॅटिंग केतन आणि फरदीन करतात. राऊंड विकेट, पुढचा चेंडू. आता सरळ खेळलेला फटका आपण लॉंग ऑनला पाहतोय. विशाल त्या ठिकाणी येतोय, डीपवरनं कव्हर करतोय, थ्रो करेपर्यंत 1 धाव पूर्ण आणि एका धावेने धावसंख्या 25. अंतिम सामना AR रॉयल वॉरियर्स प्रेझेंट्स मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि खरोखरच ज्या पद्धतीने आपण अँडी अशरफचं मनोगत मगाशी ऐकलं की, आणि विकी याने म्हटलं या ठिकाणी वारंवार अशा स्पर्धा व्हाव्यात. खूप चांगल्या प्रकारचं ग्राउंड, तितकीच तुफान गर्दी प्रेक्षकांची. राऊंड विकेट. आता मात्र हेलिकॉप्टर, फुलर लेन टाकलेला चेंडू, पायामध्ये अक्षरशः खोदून काढलं त्या चेंडूला. कव्हरला हरीश त्या ठिकाणी येतोय, फील्ड करतोय. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण आणि एका धावेने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26. पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम षटक आणि तदनंतर चांगला कमबॅक आता मात्र आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाकडून. नक्कीच सर, आणि कालच्या दिवसभरात आपण जर पाहिलं ना, तर RK मोरवानी सुद्धा दिवसभरात एक ऑलराऊंड परफॉर्मन्स दिला होता. तर त्यामध्ये जयेश असो किंवा उमेश वाघ सुद्धा, आणि आज त्यांच्यात जो ॲड झाला कालच्या दुसऱ्या मॅच नंतर तो म्हणजे नितेशने एकंदरीत सर्वच षटकांमध्ये मला वाटतं 10च्या खालोखालच धावा दिलेल्या आहेत, आणि तेच त्यांनी आज सुद्धा करून दाखवलंय. आणि जेव्हा तुम्ही कुठल्या चांगल्या संघासमोर खेळताना तर तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा डबल होतो. त्याचाच प्रत्यक्षिक की काय, म्हणून आज नितेशने पुन्हा एकदा 9 धावांचं षटक दिलं. की सरसेनापती कसा असला पाहिजे, आपला शिलेदार कसा असला पाहिजे, तो कर्णधार जरी असला तरी सुद्धा मास्टर माइंड उमेश वाघ. आपण विकेट किपर म्हणून कामगिरी करताना आपल्या प्रत्येक खेळाडूला एक आत्मविश्वास मार्गदर्शन करणारा तो शिलेदार सरसेनापती उमेश वाघ. गोलंदाजीसाठी युवा खेळाडू याला आमंत्रित केले विशाल, ज्याने काल खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. ज्या प्रकारचा त्याचा आपण गोलंदाजी करताना लेग ब्रेक आणि लेग कटर पाहिला. पहिला चेंडू आणि मिस टाइम स्ट्रोक आहे, नो मेन्स लँड मध्ये ट्रॅव्हल करेल चेंडू. जोपर्यंत हरीश त्या ठिकाणी येतोय, एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. चांगला थ्रो, स्वतः ग्राउंड कव्हर केलं, स्वतः गोलंदाज आपण पाहिलं विशालने, आणि एका धावेने धावसंख्या 27. खूप छान वाटतंय गौरांग. प्रेक्षकांची तुफान गर्दी आपण पाहतोय. म्हणजे केवळ उत्तन नाही, मोरवा नाही, मुर्दा असेल, राई, भाईंदर, मीरा रोड, त्या व्यतिरिक्त देखील आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातून आज या ठिकाणी प्रेक्षकांची ही गर्दी आपण पाहतो, आणि हीच पोच पावती आहे या स्पर्धेची. राऊंड विकेट, पुढचा चेंडू. आता मात्र बॅकफुटला जाऊन व्हॉट अ शॉट, चेंडू येतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, सीमा पार, खडखडीत दणदणीत चौकार. अगदी सर, आणि जास्त वेळ तुम्ही फरदीनला शांत नाही ठेवू शकत, पण मी म्हणजे त्याच ताकदीचा गोलंदाज विशाल सुद्धा 1 धाव इकडे पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि माझ्या मते दुसरी धाव सुद्धा खूप सहजतेने इथे पूर्ण केलेली आहे, ते म्हणजे दोन्ही फलंदाजांनी. आणि एकंदरीत आत्तापर्यंत धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 31 धावा. आणि सर सगळ्यात जमेची बाजू म्हणजे काय, तर अजूनही कुठला गडी यांचा गारद झालेला नाही आहे, तर त्याचमुळे आता दोघांनाही फ्री बॅटिंग करण्याची एक मोठी संधी आहे. पण त्यात ताकदीचे गोलंदाज आपण बघतोय RK मोरवा या संघातले सुद्धा आहेत. एक गाव एक फॉर्मॅटमधून पुढे आलेले हा संघ RK मोरवा आपण पाहतोय. पुन्हा एकदा विशाल तयार. ओहो, व्हॉट अ शॉट, पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका आणि इकडे हरवण्याचा प्रयत्न. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट, हरेश होते त्या ठिकाणी. आपण पाहतोय स्पेक्टेटर्स नक्कीच त्याला मानवंदना देत आहेत. आपण नक्कीच एकदा चेक सुद्धा करू, पण व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट हरेश याच्या तर्फे आपण पाहतोय. पूर्ण RK मोरवाचा संघ त्याच्याकडे जाऊन त्याला नक्कीच अप्रिशिएट करतायत. आपण पाहू शकतो हे ऍक्शन रिप्ले मध्ये.
व्हॉट अ सेव्ह आहे हरेश. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हरेश साठी. आपल्या संघासाठी नक्कीच 5 धावा या ठिकाणी रोखलेल्या आहेत, त्या म्हणजे हरेश यांनी. सुंदर असा फटका मी म्हणेन सर फरदीनचा. त्यांनी नक्कीच हेरलं की गोलंदाज काय करतोय आणि त्याचप्रमाणे अडॅप्ट करून त्यांनी हा फटका बनवला होता. टॉप द बॉल कसं खेळलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण, एक मूर्तिमंत उदाहरण सादर करत असताना आपण चौफेर फटकेबाजी करतो हे त्याची ओळख आहे. तरी सुद्धा टप्पा कोणता आहे त्याप्रमाणे आपल्या खेळामधले वेगवेगळे विविध फटके हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू आता मात्र फ्लॅग, थोडा पॉज घेतला, थांबला आणि त्यानंतर फिरवला. एक पहिला असा प्रेक्षक भेटलेला आहे ज्यांनी नक्कीच एका हातात धरून पहिलं पारितोषिक त्याला भेटलेलं आहे. तर मी विनंती करेन कल्पेश सावंत यांना. संतोषजी या ठिकाणी कन्फर्म करतायत, कारण कधी कधी आपण म्हणतो की नाही तू पकड आणि मग दोघं वाटून घेऊ 1000 तसं नको. एक्झॅक्टली या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. विनंती असेल कल्पेशजी सावंत यांना की तुमच्याच हस्ते आपण हे पारितोषिक देऊ त्या प्रेक्षकाला. पुन्हा एकदा आपली लाईव्ह टीम या ठिकाणी बघते आणि हो तर झेल पूर्ण झालेला आहे, तर प्रेक्षकासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि कल्पेशजी सावंत जिथे कुठे असेल तुम्हाला एकदा यायचं आहे. प्रेक्षक पण आलेला आहे, तो म्हणतो डायरेक्ट फोन लावून सांगतोय की यस मैंने 1000 रुपया यहाँ पर प्राप्त किया है. 1000 नहीं, 1000 नहीं, 2000 रुपया, क्योंकि एक हाथ में कैश लिया है. तो 2000 रुपयाचा पारितोषिक मानकरी या ठिकाणी ठरतोय. कल्पेश सावंत यांच्याकडनं पारितोषिक आहे. गोलंदाजी करण्यासाठी येतोय जय शेजवळ. धावसंख्या 41. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटच्या निर्णायक 6 चेंडूमध्ये आपण चेतन यांना पाहतोय जे बंड्या बॉईजसाठी खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलेले आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी जयेश स्ट्राईकला आहे. केतन म्हात्रे. धावसंख्या 41. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर. वाईट अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या 42. 42. चौथ्या षटकातील अजूनही 6 चेंडू, किमान 15 ते 20 धावा जर निघाल्या तर नक्कीच ही धावसंख्या 62 आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या ओव्हरमध्ये जयेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आर.के. मोरवासाठी प्रतिनिधित्व करत असताना हा देखील चेंडू ऑफस्टंप नाही, हा तर पूर्ण खेळपट्टीच्या बाहेर आहे, हेच आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पंचाने या ठिकाणी घोषित केलंय नो आहे, त्यामुळे फ्री हिट. खूप बाहेर, खेळपट्टीच्या बाहेर पडलेला चेंडू. उमेश वाघ नक्कीच त्याला काहीतरी सांगतायत, कारण या फ्री हिटवर आक्रमण करण्याची संधी आहे केतन म्हात्रेला. महाराष्ट्रातला असा एक खेळाडू ज्याने नक्कीच आपल्या नावासमोर ते वलय निर्माण केलेलं आहे. बाईक सम्राट म्हणून देखील ओळख आहे त्याची. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. फ्री हिटचा बॉल. व्हॉट अ शॉट. बघूया, प्रेक्षक सगळेच आलेत. सावकाश आणि झेल सुटलेला आहे. ज्यांनी एका हाताने झेल पूर्ण केला आहे त्याला आता कल्पेश सावंत यांच्याकडून 2000चा पारितोषिक उबेद खान यांच्यातर्फे भेटेल. येस राजेश सर. तर मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. या चेंडू आता लॉंग ऑनला. एक धाव. नक्कीच या अगोदर देखील आपण पाहिलं केतन म्हात्रे ज्या वेळेस
खेळपट्टीवर उभे रावले, स्थिरावले, त्यावेळेस आपल्याला आगळीवेगळी गोष्ट होताना पाहायला मिळालेली आहे. मोठमोठ्या खेळी साकारताना पाहिलेल्या आहे. तीच कामगिरी फरदीन काझी हे पारितोषिक आपण पाहतोय, ज्याने एका हातामध्ये झेल घेतला उबेद खान यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक. जयेश आणि मिस्टाईन स्ट्रोक ऑफ स्टंपर जाऊन हा चेंडू खेळायचा होता, त्याला मात्र टायमिंग होत नाही. हरीश त्या ठिकाणी येत आहेत, जोपर्यंत आपण पाहतोय एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. टोटल 51 धावसंख्या बिनबाद कल्पेश सावंत यांच्याकडनं पारितोषिक आहे. जर प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर जे बॉल बाउंड्रीच्या बाहेर येत आहेत, एका हातात झेल घेतलं तर 2000 रुपये, 2 हातात झेल घेतले तर 1000 रुपये. त्यामुळे कल्पेश सावंत यांचं देखील आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अशा प्रकारची बक्षिसं ही प्रेक्षकांसाठी देखील आहेत. जयेश सज्ज होते, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू केतन म्हात्रे यांच्यासाठी आणि हा देखील हा तर खूपच बिग आहे, आउट ऑफ द पार्क. बॅक या संघाला, कारण यानंतरची फलंदाजी तुमची आहे आणि बॅड लाईटमध्ये आम्हाला तुमची फलंदाजी न यावी हेच आमची सुद्धा इकडे इच्छा आहे. तर कुठलीही टीम मीटिंग न घेता कीप इट शॉर्ट अँड सिम्पल आणि पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. मी म्हणेन सर, एकंदरीत या मॅचची सूत्र नक्कीच केतन म्हात्रेने आपल्या हातात घेतली आहेत. कारण जय शेजवळ चांगलाच खेळला होता काल, पण आता त्याच्यासमोर एक मजबूत धाटणीचा तो म्हणजे केतन म्हात्रे आलाय. एकंदरीत 42 धावांवर तो खेळतोय आणि 2 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातले. पाहूया काय घडतंय. ओहो, पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इकडे पूर्ण आहे, दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का, तर हो, केतन म्हात्रे पळायलाय. पाहूया काय घडतंय आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण. तर एकंदरीत आता केतन म्हात्रे पोहोचतोय तो म्हणजे 44 धावांवर आणि एकंदरीत धावसंख्या झाली ती म्हणजे 59. तर आपण पाहतोय खूप चुरशीचा सामना इकडे सर. नक्कीच आपण पाहतोय मैदान अख्खं भरलेलं आहे. कालच्या दिवसात सुद्धा याचप्रमाणे एक गाव एक संघ फॉर्मॅट बघण्यासाठी सुद्धा आपले प्रेक्षक राजा हा आला होता आणि आज ओपनचे सामने असल्यामुळे आणि आपला गावचा मीरा भाईंदरचा संघ असल्यामुळे अजूनही इकडे गर्दी आहेच. पण त्याप्रमाणे 4000ची वॉचिंग यूट्यूब लाईव्ह वर सुद्धा आहे. तर एकदा जोरदार टाळी असं आपल्या ऑनलाईन प्रेक्षकांसाठी सुद्धा. पुन्हा एकदा याप्रमाणे आता उडवलेलं आहे मागच्या दिशेने. पाहूया काय घडतंय, कॅच होईल का. हो, एक चांगला एफर्ट होता मी म्हणेन मितेश याच्याकडून, पण कॅचची संधी हुकलेली आहे. 3 धावांसाठी धावतायत दोन्ही फलंदाज आणि हो, 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि मी म्हणेन एकूण धावा झाल्या ते म्हणजे 62. 63 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स करंबोई यांच्यासाठी आणि केतन म्हात्रे बॅटिंग करत होता तो म्हणजे एकूण 47 धावांवर. मी म्हणेन चांगली बॅटिंग या ठिकाणी केलेली आहे ती म्हणजे केतन म्हात्रे आणि लगेचच RK मोरवाचे दोन्ही फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. कारण नक्कीच आता एकंदरीत वेळ आपण पाहिला तर 6:48 झालेली आहेत. तर लगेचच आपले दोन्ही आघाडीचे फलंदाज आपल्याला पाठवायचे आहेत. नक्कीच आघाडीचे फलंदाज त्वरित पाठवा, वेळ घेऊ नका. मी विनंती करेन या ठिकाणी RK मोरवा संघाला, उमेश वाघ आणि त्यांच्या संपूर्ण टीमला त्वरित आपण आपली सलामीची जोडी पाठवा. आणि मी विनंती करेन फरदीन काझी आणि संपूर्ण टीमला की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अनिकेत सानप, इमरोज खान, सुलतान खान, फरदीन काझी, दिनू कांबळे, अशरफ खान, चलो जल्दी. सुहास पवार, लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा वेळ होणार नाही. कारण आतापर्यंत आपण पाहिले 6:48. राहुल काय झालंय, तू बाहेर आहे. फरदीनच्या बाजूला उभा राहणार आहेस राहुल. चला राहुल लवकर. आज नितेशने प्रभावित केलेलं आपल्याला. काल देखील आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर त्याने थॉमसला ज्या पद्धतीने बाद केलं होतं 0वर आणि आज देखील पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं. RK मोरवा गावातील सर्व तमाम ग्रामस्थ, प्रेक्षक वर्ग, आजूबाजूच्या सर्व गावातील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोरवाच्या क्रीडा नगरीमध्ये खरोखरच क्रिकेटची एक दैदिप्यमान अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्व श्रेय या रॉयल वॉरियर्सचे सर्व आयोजक मंडळी, रिया शेख, वसीम कन्नर, त्याचप्रमाणे उबेद खान मुन्ना, फर्रान पवार, त्याचप्रमाणे आमिर दाफेदार आणि ब्रँड अँबॅसेडर अशरफ खान, त्याचप्रमाणे त्याचे सर्व इतर मित्र परिवार या स्पर्धेसाठी
टी शर्ट जे मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय कामेज स्पोर्ट्स, विराट स्पोर्ट्स आणि ॲथलीट स्पोर्ट्स, त्याचप्रमाणे टेस्को एंटरप्राइजेस यांचे देखील शतशः आभार. तिन्ही पंच अजित म्हात्रे, मनोज गोडेकर उर्फ मॉन्टी, त्याचप्रमाणे विशाल नाईक सर यांचे देखील आभार. आमचे स्कोरर त्याचप्रमाणे साहिल शेळके यांचं देखील योगदान आहे. मामू जो हमेशा इस एयर रॉयल्स और सबके निश्चित तौर पर चहीते लाडले यहाँ पर मामू जी भी उपस्थित है, जिनका सपोर्ट यहाँ पर इस टूर्नामेंट के लिए हम देख रहे हैं. आजच्या दिवसामध्ये वॉइस ऑफ इंडिया आदरणीय गुरुवर्य हरीश पंड्या सर यांचं देखील उपस्थिती आणि यांच्या मधुर वाणीतून आपण हे समालोचन ऐकलं. त्याचप्रमाणे आमची 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलची संपूर्ण टीम, सतीश जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम, संतोष, संदीप, सर्वेश, साहिल मोरे, साहिल शेळके अँड ऑल दी टीम बिलॉंग्स टू 70-70 यूट्यूब चॅनल लाईव्ह. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. फरदीन, वेळ लावू नका. उमेश वाघ आणि जयेश शेजवळ. स्ट्राईकला उमेश, नॉन स्ट्राईकला जयेश शेजवळ. व्यावसायिक क्रिकेट खेळलेला हा देखील खेळाडू आहे. काल देखील उल्लेख केला, मी आज देखील उल्लेख केला की विनर्ससाठी देखील या खेळाडूने खूप चांगलं क्रिकेट सुमित डेके यांच्याबरोबर खेळलं. त्यानंतर कालांतराने थोडीशी इंजुरी झाली, पण पुन्हा एकदा गाव टू गावसाठी या ठिकाणी आपण पाहतोय. चला लवकर, वेळ एवढा घेऊ नका. आपल्याला कल्पना आहे की उशीर 4 ओव्हर आणि लख प्रकाश दुसरं झालेला आहे, त्यामुळे ही विनंती वारंवार राहील. मी सामनाधिकारी पंचांना देखील विनंती राहील की आपण देखील या सूचनेकडे लक्ष द्या. कुठल्या प्रकारचे जास्त टीम मिटिंग घ्यायचं नाही, वेळेचं बंधन राहील याची नोंद घ्या. कारण जेवढं तुम्ही टीम मिटिंग येईल तेवढंच जास्त वेळ जाणार आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटक घेऊन येतं इम्रोज खान. स्ट्राईकला उमेश वाघ. लक्ष आहे टोटल जिंकण्यासाठी 63 धावांचं. गौरांग. येस सर, 63 धावांची इकडे नक्कीच गरज असेल, ती म्हणजे टीम RK मोरवासाठी. अशरफला सुद्धा एक विनंती आहे, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे, कारण आता नक्कीच बॅड लाईटचा पण असर आपल्याला पाहायला भेटेल. अजूनही 4 षटकं या ठिकाणी उरलेली आहेत. टीम RK मोरवामधून आपण पाहतोय आघाडीचे फलंदाज उमेश आणि जयेश. आपल्यामध्ये उपशहर प्रमुख केशरीनाथ पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर, तुमचं देखील स्वागत. किशोरजी पाटील यांचं आपल्यामध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चला आता पहिला चेंडू घेऊन इम्रोज तयार उमेशसाठी. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बऱ्याचसा बाहेर. पाहूया काय घडतं या चेंडूवर. हो, तर मात्रे सर आमच्याकडे वळून आम्हाला कळवतायत की येस, इट इज अ व्हाईट बॉल. पहिला चेंडू इम्रोजचा. वाईट पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतोय. यष्टांच्या मागे आहे तो म्हणजे फरदीन काझी. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे जयेश आणि स्ट्रायकिंग एंडला तो आपण पाहतोय उमेश वाघ. पुन्हा एकदा आपण पाहतोय इम्रोज जयेशसाठी. हो, मी म्हणेन हलकासा ब्लाइंड स्ट्रोक या ठिकाणी होता उमेश याचा, पण मी म्हणेन जर एकंदरीत उमेशने 24 मधले अर्धे निम्मे जरी चेंडू खेळले ना, तर या फलंदाजाकडे नक्की ताकद आहे हा स्कोर पूर्ण चेज डाऊन करण्याचा. पुन्हा एकदा मी विनंती करतोय आणि एक रिक्वेस्ट आहे सर्व प्रेक्षकांना, बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहून तुम्हाला झेल पकडायचं, नक्कीच तुमच्यासाठी बक्षीस असेल. पुन्हा एकदा जयेश. व्हॉट अ बॉल. मी म्हणे इम्रोज याचा उमेश याच्यासाठी नक्कीच काहीतरी वार्तालाप होत आहे सर. आता मध्ये आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा लेग कटर पद्धतीचा चेंडू ज्यासाठी इम्रोज ओळखला जातो. यशांच्या मागे सेफ हँड ज्याला म्हणतो आपण, तो म्हणजे फरदीन काझी. 2 बॉल चा खेळ या ठिकाणी झालेला आहे. धावसंख्या ती म्हणजे 1. उमेश स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा लेग कटरचा पुन्हा वापर करतोय तो म्हणजे इम्रोज, पण हलकीची या ठिकाणी लाईन मिस करतोय. आणि राजेश सर, महत्त्वाचा सामना आहे या ठिकाणी. जेवढे तुम्ही एक्स्ट्राज द्याल ना, तुम्ही सुद्धा काल होतात, मी देखील होतो, आपण पाहिलं की कशा प्रकारे गेम टर्न अराउंड होत होते. तर आता पुन्हा एकदा आपण फार दिलचस्प असेल कशा प्रकारचा कमबॅक करतोय तो म्हणजे इम्रोज उमेश वाघसाठी. हलकीशी निक आहे मला वाटतं फरदीनने केलंय सेलिब्रेट. आणि आपण पाहतोय ग्राउंडमध्ये शुकशुकाट झालेला आहे, कारण RK मोरवाचा एक महत्त्वाचा गडी, महत्त्वाचा मोरा या ठिकाणी टिपलेला आहे, तो म्हणजे फलंदाज तुम्हाला पाठवायचा आहे. पुढचा फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे हरेश. टीम RK मोरवामधून हरेश आपण पाहतोय. उमेश यावेळेला कुठल्याच पद्धतीचा आपला खाता नाही उघडू शकलाय, पण त्याची जागा भरून घेण्यासाठी आपण पाहतोय तो म्हणजे हरेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजूनही आपण पाहतोय जयेश शेजवळ, अजूनही तो आहे. काय म्हणाल राजेश सर? चांगली गोलंदाज आहे इम्रोज खान. ऑफ कटर, लेग कटरसाठी ओळखला जातो. फलंदाज पदाला ते ओळखूनच त्याने गोलंदाजी केलेली आहे, कारण त्याला देखील कल्पना आहे की उमेश वाघ देखील तितकाच घातक फलंदाज आहे. मात्र या ठिकाणी
जास्त वेळ घेऊ नका. चला स्ट्राईकला आपण आता हरेशला पाहणार आहोत. नॉन स्ट्राईकला आहेत जयेश आणि इमरोज या ठिकाणी सज्ज होतोय. वारंवार या ठिकाणी जर आपण इंटरप्ट केलं तर निश्चितपणे अजून आपल्याला उशीर होणार आहे, कारण संध्याकाळ तर झालेली आहे आणि बॉल तुम्हाला साईड होणं फार गरजेचं आहे. स्ट्राईकला हरेश. धावा झालेल्या आहेत आपण जर पाहिल्या टोटल तर 2 आहेत. 3 बॉल 2 धावा 1 गडी बाद. नक्कीच सर. आणि आपण पाहू शकता ना की फायनलचा सामन्याचा आनंद घेण्यासाठी पूर्ण ग्राउंड हे प्रेक्षकांनी भरलेलं आहे. आणि त्याचं कारण एकमेव आहे की या लेवलची टुर्नामेंट याआधी मला वाटतं मोरवामध्ये नसेल झालेली असावी. त्याच कारणामुळे आज एवढ्या प्रमाणावर आपण पाहतोय ऑनलाईनसुद्धा आणि ऑफलाईनसुद्धा प्रेक्षक आपल्या घरातून येऊन हा सामना या ठिकाणी पाहत आहेत. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. आपण पाहतोय हरेश न्यू बॅट्समन. इमरोज विल बॉल. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. रिपर सर. पुन्हा एकदा आपण पाहतोय ना ॲक्शन रिप्लेमध्ये हा बघा बॉल टाकला, डिलिव्हर झाला, टप्पा पडून बॉल व्हायला बाहेरच्या बाजूला आणि यशांच्या मागे नक्कीच फरदीन काझी झाला आपण पाहतोय. सेफ पेअर ऑफ हँड्स. आणि म्हणतो अजूनही सर एकंदरीत आपण पाहिलं ना तर स्कोरबोर्ड थांबलेला आहे आणि नक्कीच त्यांचे होते 9 धावा. त्याच्यात प्रत्युत्तरामध्ये एक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. ओहो हो हो, ब्लाइंड स्ट्रोक या ठिकाणी मी म्हणेन फरदीननी केले ते म्हणजे यशी चीट. आणि आता आपण पाहतोय थर्ड अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जाईल आणि आपले मॉन्टी सर या ठिकाणी नक्कीच चेक करतील काय घडतंय काय बिघडतंय या फटक्यावर. फरदीननी नक्कीच अटेम्प्ट केलाय. पाहूया काय होत आहे. वेटिंग फॉर अंपायर्स डिसिजन. आपण पाहतोय मॉन्टी सर बारकाईने या एकंदरीत निर्णयावर या ठिकाणी लक्ष देऊन आहेत. काही क्षणांमध्ये तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. आणि अंपायर डिसिजन दॅट इज अन आउट. व्हॉट अ एफर्ट बाय फरदीन काझी बिहाइंड द स्टंप्स. सुंदर स्टंपिंग या ठिकाणी घेतलंय. आता दुसरा मोहरा सुद्धा टिपलेला आहे तो म्हणजे इमरोज यांनी. सुंदर विकेट किपिंग आपण पाहतोय फरदीन काझी याची. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर पाठवायचा आहे. फायनलचा सामना आहे. चला कुणाल म्हात्रे यांच्यासाठी कुणाल म्हात्रे यांच्यातर्फे टीम RK मोरवा या संघातील कुठल्याही फलंदाजांनी जर षटकार लगावला तर त्याच्यासाठी 1001. ध्रुव कुणाल म्हात्रे यांच्याकडून 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचणाऱ्या फलंदाजाला 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. बघूया षटकार आले तर प्रेक्षक देखील उत्सुक राहतील. पुढचा चेंडू नवीन फलंदाजासाठी आणि पुन्हा एकदा संधी आहे मात्र समोरच्या दिशेला ज्या ठिकाणी एनडी अश्रफला आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईक घेण्यासाठी दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय जयेश आलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 4 2 गडी बाद. धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 59-18 चेंडूमध्ये. अशक्य असं काही नाही आणि इम्पॉसिबल या शब्दामध्ये सर्व काही यश लपलेलं आहे. आय एम पॉसिबल सो एव्हरीथिंग इज पॉसिबल. पण कुठेतरी षटकार येणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण नितेशला पाहिलं होतं. शेवटच्या चेंडूवर केतन म्हात्रेने षटकार घेतल्याने मॅच पुन्हा एकदा सुरू झाली. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये अर्जुन आडेच्या खऱ्या अर्थाने एक बॅटिंगमध्ये वेगळ्या प्रकारचा नजराणा पेश केला दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या 63. आता देखील जयेशला कुठेतरी तो स्टार्ट द्यावा लागेल जेणेकरून एक मोमेंटम तुमच्या संघासाठी RK मोरवासाठी आवश्यक आहे. नक्कीच सर. अनिकेत सानपला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. ओहो गरकन बॉलने घेतलेली गिरकी पण हलकीशी ऑफस्टंपची लाईन पुन्हा एकदा सोडते आणि भेटेल ते अजून एक वाईडची धाव या ठिकाणी. आपण पाहतोय केतन म्हात्रे या ठिकाणी यष्टांच्या मागोमाग खेटून उभे आहेत तर गोलंदाजी मार्कवर अनिकेत सानप. जयेश करेल सामना. पाहूया काय घडतं या पुढील चेंडूवर. पुन्हा एकदा वाईड चेंडू. चला आशिष यांच्यातर्फे संदीप माचीसाठी 3 बॉल 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आमच्याकडे जमा झालेलं आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा अनिकेत सानप याला.
ओ हो, काय गोलंदाजी. अपील चालू आहे आणि येस, इट इज आउट. आपण पाहतोय सर हलकस जयेश नक्कीच इथे निराश आहे, पण अंपायर डिसिजन विल बी द लास्ट डिसिजन. आणि आता आपण पाहतोय मुंबईचा फिरकीचा जादूगार अनिकेत सानप याला का म्हटलं जातं आपण बघतोय ऍक्शन रिप्ले मध्ये. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गॅदर केला आणि जेवढी मला वाटतं सर कॉन्फिडंट अपील नव्हती, पण केतन मात्रेने लगेचच अपील उचलून धरली आणि त्याचसोबत आपले अंपायर यांनी सुद्धा अपील उचलून धरल्यामुळे जयेशला जावं लागतंय माघारी. उशीर होता कामा नये, कारण षटकार जेवढे तुला लवकर खेळता येतील तेवढं खेळायचं मगाशी म्हटलं मी. मात्र जयेश बाद झाल्यानंतर आता मोठी जबाबदारी विकी याच्यावर आपल्याला पाहायला मिळेल. विकी स्ट्राईकला न स्ट्राईकला आहेत. संदीपसाठी आत्ताच आशिषने सांगितलंय की हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपयाचं, 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 बॉल 6 षटकार ध्रुव कुणाल मात्रे यांच्याकडून 3000 रुपये. 3001 आर के जिंकले तर 3001 रुपयाचं पारितोषिक आहे. ध्रुव कुणाल म्हात्रे यांच्याकडून जर आर के मुरवा संघ जिंकला तर 3001 रुपये. हॅट्रिक षटकारासाठी आपण पाहतो आशिष यांच्याकडून आर के मुरवाच्या संदीपसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. चांगल्या टप्प्यावर फिरकीचा जादूगार आपण पाहतोय. पुढचा चेंडू आणि आता मात्र डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू. या ठिकाणी पंचांचा इशारा येतो वाईड. अवांतर धाव, एका अवांतर धावेने धाव संख्येत भर पडते 7. कारण जो चेंडू टर्न झाला फिरला तो निश्चितच लेग स्टंपच्या बाहेर, डाव्या यष्टी बाहेर टप्पा पडल्यानंतर फिरला. नक्कीच थोडासा बऱ्यापैकी आतमध्ये असता तर कदाचित मागून बोल्ड झाले असते. मात्र कंट्रोल करावं लागेल या ठिकाणी. पुढचा चेंडू विकी स्लोवर वन. चांगल्या प्रकारे लवकर खेळतायत, तितक्याच धीम्या गतीने टाकलेला चेंडू. कंट्रोल छान आहे, तितकाच खूप वळण घेतलेला हा चेंडू आपण पाहतोय. अनिकेत सानप आपली ओळख निर्माण करताना नेहमीच व्यावसायिक क्रिकेटमध्ये एक धारदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज. आता मात्र संधी आहे, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मिस टाइम स्ट्रोक, खेळाडू बाद गॉन. नक्कीच या ठिकाणी जमा करायची आहेत. अजून एक सुंदर असा चेंडू चांगल्या टप्प्यावर आपण पाहतोय. बॅट्समन आणि जो गोलंदाज यांच्यामध्ये ज्या प्रकारे बॅट आणि बॉल मधला संघर्ष सुरू आहे, कुठल्या प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. अजून एक चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र या देखील चेंडूला डॉट आपण पाहतोय जयदेव. त्याचप्रमाणे संदीप. प्रयत्न खूप सुरू आहेत मात्र यश तितकंसं मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 4 गडी बाद 7. मात्र नक्कीच गौरंग आपण आर के मोरवा संघाचं, त्याचप्रमाणे मोरवा मधील सर्व गावातील रहिवाशांचं, ग्रामस्थांचं, उमेश वाघ, चेतन वाघ, त्याचप्रमाणे मिथून, हरेश सर, श्याम सर या सर्वांचं मनपूर्वक आभार. ज्याने हे मैदान या ठिकाणी या स्पर्धेसाठी आयोजक एआर रॉयल वॉरियर यांच्यासाठी उपलब्ध करून दिलं. खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे शतशः मनापासून, हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सुलतान खान पहिला चेंडू आतमध्ये ऑफ कटर डॉट. प्रकाश रघुनाथ पाटील यांच्याकडून आर के मोरवा संघ जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक. एका बाजूला 3 चेंडूमध्ये 3 षटकार जयदेवसाठी आपण पाहिलं तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र ऑन साईडला मारलेला फटका पाहणं गरजेचं राहील. एकूण धावांची गरज आहे. उर्वरित जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे धाव संख्या 9 बॉल 55, प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज. गौरव नक्कीच सर, आता प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज आहे. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका आणि मला वाटतं फिल्डर कुठलाच नव्हता तिकडे, कारण आता अगदीच
आदित्यप्रिय कलंबोळी हा संघ सुद्धा जाणून चुकलाय की आता सर्वच मोठे फटके मारायचे आहेत. तर आता चौकार जरी गेला ना सर तरी कुठलीच आपल्याला नुकसान नाही या ठिकाणी. आपण पाहतोय अजून एक अवांतर धाव, वाईड चेंडू सुलतान खान याच्या हातातून आपण पाहतोय एक वाईड चेंडू. आपण पाहतोय पूर्ण ग्राउंड आज पूर्ण खचाखच भरलंय. पुन्हा एकदा सुलतान खान, व्हॉट अ शॉट, वाह, हाच तो फटका जयदेव माची. आपण पाहतोय पॉइंट कव्हरच्या वरतून एक पाहणार आहोत. नक्कीच हे काहीतरी नवीन घडतंय आर के मोरवाच्या मैदानात. फरदीन काझी आता गोलंदाजी करेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. फरदीन काझी आपण बघतो ना जसं गौतम गंभीर भारताच्या संघात नवीन नवीन गोलंदाज ऍड करतोय ना त्याचप्रमाणे राहुल वाल्मिकी सुद्धा मला वाटतं आपल्या संघात नवीन नवीन गोलंदाज ऍड करतोय. त्याचाच प्रात्यक्षिक फरदीन काझी आणि त्यांनी विकेट सुद्धा घेतलेली आहे या ठिकाणी. चला आलेले आहेत आपले जे प्रेक्षक ज्यांनी कॅच पकडली त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सुद्धा पारितोषिक असेल. कल्पेशजी सावंत यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक. आता उल्लेख केला असतो की गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून सूर्यकुमार यादव असेल किंवा रिंकू सिंग आणि प्रत्येकाला गोलंदाजी तयार करतायत. त्या पद्धतीने या ठिकाणी देखील राहुल वाल्मिकी यांनी आपल्या फलंदाजाला आणले आणि सुरुवातीच्या काळामध्ये हा देखील गोलंदाजी करायचं. मात्र ज्या प्रकारचा तुझा टप्पा आपण पाहिला आणि नक्कीच यश देखील त्याला मिळालेलं आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला आता फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच नितेश. स्लोवर बन चेंडू त्या ठिकाणी दिनू कांबळेकडे कव्हर पॉइंटला. मात्र 1 धाव. जितेनला प्राइज मिळालेला आहे. प्रेक्षक ज्याला 1000 रुपये मिळालेले आतापर्यंत. काल देखील आपण 2 प्रेक्षक पाहिले. आज देखील 2000 आणि 1000. एक हातात 2 हातात झेल घेणाऱ्यांना. पुढचा चेंडू जास्त बाहेर. पंचांचा इशारा येतो वाईड. अवांतर धाव. 4 चेंडूमध्ये धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 41. आपण जितेन यांना हे पारितोषिक देत आहोत. स्क्रीनवर उबेद खान मुन्ना यांच्याकडून 1000 रुपये. पुढचा चेंडू आणि आता मात्र व्हॉट अ शॉट संदीप माची यांच्या बॅट मधून आणि सुलतानने देखील त्याला शाबासकी दिलेली आहे. खूप लांब गेला. प्रेक्षकांमध्ये गेला असता तर कदाचित एखाद्याला संधी मिळाली असती 2000 घेण्याची. आणि आता टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न म्हणजे याच्याकडे ती क्षमता आहे. लेग ब्रेक. व्हॉट अ डिलिव्हरी. दॅट इज अ ब्युटिफुल डिलिव्हरी बाय फरदीन काझी. नॉट ओनली इन बॅटिंग बट ऑल्सो इज डुईंग गुड जॉब एज फार एज बॉलिंग इज कन्सर्न. वन्स अगेन पुढचा चेंडू. आता मात्र टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा येतोय. ऑस्टमच्या बाहेर जातोय खूप. त्यामुळे हा खूप वळवला होता आणि वाईड. या अगोदर आपण पाहतोय यष्टीरक्षण कोण करतोय. जो ऑफ कटर लेग कटरचा बादशाह सुलतान खान. पुढचा चेंडू जलद गतीने लेग स्टंपच्या बाहेर आणि वाईड आणि 4 धावा 5 धावा मिळतील. नक्कीच या ठिकाणी एक एक्सपेरिमेंट करायला गेले फास्टर वन. मात्र त्याचा परिणाम या 5 धावांमध्ये वाईड आणि +4. आणि सुल्तान म्हणतोय की स्टंप के यहाँ पर आपको गेंदबाजी करनी है. आता 1 2 3 स्लिप. खूप खेळाडू जवळ आपण पाहतोय आलेले आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चला लवकर. 1 बॉल आणि धावांची गरज आहे. 29. अतिशय आपण जबरदस्त सुंदर आणि दैदिप्यमान कामगिरी वेगवेगळ्या खेळाडूंची पाहिली आणि खऱ्या अर्थाने एआर रॉयल वॉरियर्सची स्पर्धा यशस्वी संपन्न होताना पाहतोय. प्रेक्षक तयार आहेत आणि 1 नहीं 2 नहीं 3 नहीं. ये देखिए कैच तो नहीं मिला लेकिन संस्कृत शब्द का यहाँ पर इस्तेमाल कर रहे हैं एक दूसरे के लिए.
लेकिन ये 6 रन, मॅच जिंकलेला संघ आहे चॅम्पियन या रॉयल वॉरियर्स.